मुंबईमध्ये हे आयोजन होणार आहे आणि त्यानंतर 25 एप्रिलला चित्रपट वितरण पुरस्कार सोहळाही संपन्न होणार आहे. तर या अत्यंत महत्त्वाच्या आयोजनाविषयी आज आपण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीकडून जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आदरणीय विकास खारगे सर आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग. सर नमस्कार. 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 आपल्या कार्यक्रमात खूप मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. चित्रपट हा तुमच्या माझ्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मन रमवायचं तर काय करायचं, चित्रपट बघायचा, विसरून जातो माणूस. तर असंच एक छानसं आयोजन आपण करत आहोत, चित्रपताका या माध्यमातून करतो आहोत. तर नेमकं या आयोजनामागे शासनाची भूमिका काय आहे? चित्रपताका हा कार्यक्रम आपण का सुरुवात केली त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे. म्हणजे किती चांगला योगायोग आहे पहा की काही महिन्यापूर्वी आपल्या मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे अभिजात भाषाचा दर्जा मिळण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्तींनी याच्यामागं प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला शेवटी यश आलं आणि या मराठी भाषेला असा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे मागच्या 2000 वर्षापासून किंवा किंबहुना त्याच्यापूर्वीपासून ही आपली मायबोली आहे. याच्यामध्ये अनेक लोकांनी, अनेक संतांनी त्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे. अनेक साहित्यिकांचं योगदान आहे, अनेक व्यक्तींचं योगदान आहे आणि अशी ही मराठी भाषा आपली ही नेहमी अशी वृद्धिंगत होत गेलेली आहे. तर आपल्या सर्व मराठी भाषिकांच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेला हा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा, ही अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर हे आम्ही मराठी चित्रपट महोत्सव आम्ही साजरा करत आहोत, ही आणखी आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आपण फक्त चित्रपट पुरस्काराचा कार्यक्रम आम्ही घ्यायचो. यावर्षी तो देखील घेणार आहे 60वा पुरस्कार. म्हणजे गेली 60 वर्ष सातत्यानं आपण घेत आहोत. हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा 60वा म्हणजे आपला हिरक महोत्सवही आपण यावेळी साजरे करणार आहोत. पण आम्ही असा विचार केला की चित्रपट पुरस्कारामध्ये आपण काय करतो की मागच्या वर्षी जे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले त्याची एक आमची कमिटी असते. ती कमिटी त्याचं परीक्षण करते, चित्रपट पाहते आणि मग त्यातले कलाकारांना उत्कृष्ट कलाकार कोण, उत्कृष्ट चित्रपट कोणता, दिग्दर्शक कोण, जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार दिले जातात. पण आम्ही असा विचार केला की आता ही वेळ अशी आहे की एक पाऊल आपण याच्या पुढे गेलं पाहिजे. केवळ पुरस्कारापुरतं मर्यादित न राहता, ते तर असेलच, एक मराठी चित्रपटांचा असा उत्सव साजरा झाला पाहिजे. दुर्दैवाने कसं होतं की मराठी चित्रपट सगळ्यांच्यापर्यंत पोचत नाहीत, पाहू शकत नाहीत, माध्यमं कमी पडतात, चित्रपटगृह सगळीकडे असतीलच असं नाही, लोक चित्रपटगृहापर्यंत पोचू शकत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की एक महोत्सवच आपण करावा की ज्यामध्ये सर्व लोक येतील, चित्रपट पाहतील, आनंद घेतील. म्हणून या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि आपले जे काही या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, यांना देखील एक संवादाचं व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून हे चित्रपट महोत्सव या वर्षीपासून आपण सुरू करत आहोत आणि हे दरवर्षी आपण ही परंपरा आता सुरू ठेवणार आहोत. फारच छान. एक अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की आनंदाची पर्वणी ही चित्रपट प्रेमींसाठी असणार आहे. आता नाव पण आपण खूप छान दिलंय, चित्रपताका. नाव उच्चारल्यावरच असं चित्र समोर येतं, पताका समोर येते आणि एक सुंदरसं बोधचिन्हही आहे. पुढचं पाऊल आपण म्हणतो तर ते त्यातनं जाणवतंय. तर नेमकं काय आहे या चित्रपताकामागे? या बाबतीमध्ये आमचे सांस्कृतिक कार्य मंत्री जे आहेत ॲडव्होकेट शेलारजी यांना मी विशेष धन्यवाद देतो, कारण त्यांनी हे नाव सुचवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि आमचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट शेलारजी आहेत. यांचा सांस्कृतिक विभागाला भरभक्कम असं नेतृत्व आणि पाठिंबा आहे. आणि ही जी चित्रपट महोत्सवामध्ये बोधचिन्हाची जी संकल्पना आहे ती आमच्या मंत्री महोदयांची, शेलार साहेबांची आहे. तर त्यांनी असं सांगितलं की आपण असं नाव देऊ की ते नाव पाहिल्यानंतर आणि बोधचिन्ह पाहिल्यानंतर सगळ्यांना अशी उभारी येईल. म्हणजे त्याचं बोधचिन्ह सुद्धा पहा की असा एक मावळा आहे,
मावळा म्हणजे आपला मराठी माणूस, छत्रपती शिवरायांचा मावळा. तर हा मावळा घोड्यावर बसलेला आहे, उंच असा घोडा असा टाच वर करून असा पुढे चाललेला आहे आणि त्या मावळ्याच्या हातामध्ये अशी पताका आहे. खरंय. आणि त्याच्या पाठीला ढाल जी आहे ती चित्रफितीची आहे. तर असा हा मावळा आमचा अटकेपार झेंडा आमचा गेलेला होता. तर असा मराठी चित्रपट सृष्टीला उंच नेणारा असं आमचं हे बोधचिन्ह आहे. आणि चित्रपताका म्हणजे आमची पताका जी आहे ही कायम पुढं घेऊन यशस्वी घौडदौड करणारा असा हा आमचा चित्रपट महोत्सव असणार आहे आणि मराठी चित्रपट असा असणार आहे. त्या दृष्टिकोनातून हे आम्ही बोधचिन्ह आणि नाव हे आम्ही दिलेलं आहे. नाही, फारच छान. आणि खूप असं त्यातनं चैतन्य निर्माण करणारं असं ते विचारपूर्वक केलेली बोधचिन्ह आणि नावाची ही गोष्ट आहे चित्रपताकाची. बरं, येणाऱ्या या 4 दिवसांमध्ये महोत्सवामध्ये काय काय विशेष असणार आहे? कारण सर्व चित्रपटप्रेमींना त्याची उत्सुकता आहे की महोत्सव होतोय, आपल्या मुंबईत होतोय, जिथे आपण स्वप्न आणि चित्रपटांची एक नगरी म्हटलं जातो त्या ठिकाणी होतोय. तर नेमकं काय काय या ठिकाणी असणार आहे, तर काय सांगाल? आम्ही हा चित्रपट महोत्सव जो आहे हा मुंबईमध्ये प्रभादेवीला पु ल देशपांडे अकॅडमीचं नुकतंच आम्ही उद्घाटन केलेलं आहे. अतिशय सुसज्ज अशी वास्तू आता निर्माण झालेली आहे महाराष्ट्रासाठी. ती महाराष्ट्र कला अकादमी आहे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी. आणि या कला अकादमीमध्ये आमचे 3 असे थिएटर आहेत. रवींद्र नाट्य मंदिर आहे, एक मिनी थिएटर आहे आणि आणखी एक थिएटर आहे. तर या तिन्ही थिएटरमध्ये रोज 4 ते 5 शोज एकाच वेळी चालणार आहे. अशा या 4 दिवसामध्ये आम्ही 41 चित्रपट वेगवेगळे मराठीतले वेगवेगळ्या विषयावरचे आम्ही दाखवणार आहोत. तर ही लोकांना पर्वणी आहे आणि ते फ्री आहेत, निःशुल्क आहेत, कोणतीही फी नाही आहे याला. फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपण यायचं, आपल्याला जो चित्रपट आवडेल या चित्रपटगृहात पहा 3 चित्रपटगृहामध्ये तो तिथं त्याच कॉम्प्लेक्समध्ये चालणार आहे. तर चित्रपट दाखवणं 41 वेगवेगळे. बऱ्याच वेळेला काय होतं, मराठी चित्रपट निर्मात्यांच्या देखील बऱ्याचशा अडचणी मराठी चित्रपट निर्मात्यांच्या आहेत. काही चित्रपट निर्माण झाले तरी ते रिलीज व्हायला त्यांना अडचणी असतात. काही रिलीज झाले तरी ते चित्रपटगृह बऱ्याच वेळेला मिळत नाहीत किंवा मिळालं तरी एखादा दुसरा आठवडा मिळतात. त्यामुळे लोकांना पाहायला ते उपलब्ध नाही आहेत. तर म्हणून वेगवेगळे चित्रपट पाहण्यासाठी ही उपलब्ध ही चांगली संधी आहे. 41 चित्रपट पाहता येतील, लोकांनी त्याचा आनंद घ्यावा. पण आम्ही फक्त चित्रपट दाखवण्यापुरतं मर्यादित या महोत्सवामध्ये राहिलो नाही. या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद ठेवलेले आहेत. बरं. म्हणजे या चित्रपट क्षेत्रामध्ये येणारे नवीन युवक युवती जी आहेत त्यांना एक संधी आहे की या चित्रपट महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते असे येणार आहेत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचे परिसंवाद आहेत. काही आम्ही कार्यशाळा ठेवलेल्या आहेत, 2 प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरच्या कार्यशाळा आम्ही ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये या कार्यशाळेमध्ये देखील आपल्याला सहभाग लोकांना घेता येईल. याशिवाय आम्ही चित्रपट प्रदर्शनी देखील आम्ही ठेवलेली आहे. चित्रपटाचा इतिहास कसा आहे. आता हे पहा, मराठी चित्रपट जो आहे म्हणजे चित्रपट सृष्टीची निर्माणच हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसानं केलेलं आहे. अगदी खरं आहे. दादासाहेब फाळकेंनी केलेलं आहे. ते आपल्या मराठी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आपलं गोरेगावला चित्रपट नगरी जी आपण उभी केलेली आहे, फिल्म सिटी, त्यांना नाव देखील त्यांचंच आपण दिलेलं आहे. तर अशा मराठी माणसानं निर्माण केलेल्या या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ ज्यांनी लावलेली आहे तो मराठी माणूस आहे. अशा मराठी चित्रपटाचा महोत्सव आपण चित्रपट दाखवणं, वेगळे परिसंवाद ठेवणं, कार्यशाळा ठेवणं, प्रदर्शनी ठेवणं, मुलाखती ठेवणं, असा भरगच्च कार्यक्रम हा आपण या 4 दिवसामध्ये ठेवलेला आहे. शिंपी दादा नमस्कार. 2 ड्रेसेस शिवायचे, ठीक आहे? असं काहीतरी. एकाला पफ स्लीव्स ठेवायचे दोरीसोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा. शर्ट एकदम शॉर्ट लाईन ठेवा, क्रॉस पिंटक्स बरोबर, आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सची छानशी फॅन्सी लेस ठेवा. पण शिंपी दादा 4 दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का? हो, होईल. कसे? जस्ट लुकिंग लाईक अ वाव. फॅशन बदलते नेहमी, उषा नेहमी. सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ. वा वा वा. दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात. पण हे उत्पादन कमी होतंय, त्याचं काय? म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला. फक्त कपेला, देशाचा नंबर 1 पशु आहार.
आता आपण 21 ते 24 मध्ये हा महोत्सव घेतो आहोत. चित्रपट प्रेमी, दिग्दर्शक, लेखक, कलाकार म्हणजे चित्रपटाशी निगडीत जो काही वर्ग आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय वाटतं की याला येणं, हा बघणं, हा अनुभवणं हे किती महत्त्वपूर्ण आहे? आपण महाराष्ट्रामध्ये अनेक चित्रपट महोत्सव सध्या होत आहेत आणि महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक विभागामार्फत आम्ही त्याला सहकार्य करत आहोत, त्यांच्यासोबत आम्ही काम करत आहोत. आम्ही असा विचार केला की हे जे चित्रपट महोत्सव जे होत असतात, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतात, जसं पुण्याला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपण साजरा करतो, संभाजीनगरला आपण अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सव आहे, मुंबईमध्ये आपण थर्ड आय आशियन फिल्म फेस्टिवल आपण साजरा करतो, इतरही काही फिल्म फेस्टिवल आपले आहेत. तर पण मराठीचा असा वेगळा नव्हता, तर म्हणून हा मराठीचा आहे. आणि या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये त्या चित्रपट क्षेत्राशी निगडीत सर्व लोकांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, तंत्रज्ञ आहेत, कलाकार आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांना एक व्यासपीठ निर्माण होणार आहे. त्यांना येऊन संवाद, परिसंवाद, कार्यशाळा, एक नेटवर्किंग करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ त्या निमित्तानं निर्माण होणार आहे. यामध्ये आणखी एक संकल्पना आम्ही आणलेली आहे, ते म्हणजे फिल्म बाजार. म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहतो, आता कान्सला चित्रपट महोत्सव आहे, तिथेही आपण शासनातर्फे सहभागी घेणार आहोत, किंवा गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुद्धा होत असतो. तर अशा ठिकाणी एक फिल्म बाजार आहे, हा एक कन्सेप्ट आहे. फिल्म बाजार याचा अर्थ चित्रपट निर्माण करणारे जे लोक आहेत, निर्माते आणि इतर, त्यांच्यासाठी आपला चित्रपट विक्री करणं, गिराईक पाहणं, डिस्ट्रीब्युटर पाहणं, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर हे सर्व डिस्ट्रीब्युटर, निर्माते, दिग्दर्शक हे या फिल्म बाजारमध्ये असतील. व्यावसायिक चित्रपट आणखी कशा रीतीनं याचा व्यवसाय वाढवावा याही दृष्टिकोनातून एक प्लॅटफॉर्म त्यांना या निमित्तानं निर्माण होणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की चित्रपट हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये केवळ मनोरंजनापुरतं तो मर्यादित नाही आहे, ते तर आहेच, पण याच्याशिवाय आपली देशाची आणि राज्याची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठं योगदान या चित्रपटसृष्टीचं आहे. म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट हा जो सेक्टर जो आहे याचं साधारण 2 ते 2.5% योगदान हे टोटल देशाच्या GDP मध्ये, सकल उत्पन्नामध्ये आहे. आणि याच्यामध्ये 6 ते 7% आपण जाऊ शकतो, एवढं पोटेन्शियल या मीडिया अँड एंटरटेनमेंट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत असतो. आता आपण म्हणजे देशामध्ये साधारण 1800 ते 2000 चित्रपट वेगवेगळ्या भाषेमध्ये देशामध्ये निर्माण होतात. आपले मराठी चित्रपट जे आहे साधारण 100 ते 150 दरवर्षी निर्माण होत असतात. 200 कोटीची साधारण उलाढाल याच्यामध्ये आहे. तर मोठा रोजगार निर्माण करणं, अर्थव्यवस्थेमध्ये योगदान करणं, असं हे मराठी चित्रपटाचं योगदान हे फार मोठं आहे. आणि हे योगदान करणारे सर्व संबंधित लोक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, हे सगळे या निमित्तानं फिल्म बाजार या महोत्सवामध्ये जो आहे त्या ठिकाणी ते येतील आणि निश्चितपणे त्यांना फायदा होईल. याशिवाय ते देखील इतर चित्रपट पाहतील, वेगवेगळ्या संकल्पना निर्माण होतील, आयडियाज निर्माण होतील आणि मराठी चित्रपटामध्ये आणखी चांगल्या रीतीनं योगदान करण्यामध्ये त्यांना मदत होईल असं मला वाटतं. नक्कीच. शासन म्हटलं की एक नजरेसमोर येतं की कलाकार म्हणा, निर्माते म्हणा, दिग्दर्शक म्हणा किंवा चित्रपट सृष्टीशी निगडीत प्रत्येकासाठी शासन काय देणार आहे, काही योजना आहे का, या काळामध्ये आणखीन काही भव्य दिव्य समोर येणार आहेत का प्रेक्षकांच्या, तर त्याविषयी काय सांगाल? मराठी चित्रपट सृष्टीला अनेक आव्हानं आहेत. त्या आव्हानावर मात करून आपल्याला मराठी चित्रपट हा लोकांच्यापर्यंत न्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे मराठी चित्रपटगृह जे आहेत, जे सिंगल स्क्रीन ज्यांना म्हणतो, एकल पडद्याचे, ते आता बंद बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत. किंवा मराठी चित्रपटांना सिनेमागृह उपलब्ध होत नाही, अशा काही समस्या याच्यामध्ये आहेत. त्यामुळे लोकांना पाहता येत नाही. तर याच्यावर आमचा अगदी सिरियसली याबद्दल आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल जेणेकरून जास्तीत जास्त मराठी चित्रपट हे लोकांच्यापर्यंत पोहोचतील. आता एक संकल्पना अशी आहे की सिने नाट्यगृह, म्हणजे नाट्यगृह जे आहे आणि सिनेमागृह जे आहे याचा दुहेरी वापर आपल्याला करता येईल का, म्हणजे सिनेमा पण पाहता येईल आणि नाटक पण पाहता येईल.
अशा काही ठिकाणी आपण प्रयोग पण केलेला आहे. खुद्द आपल्या पु ल देशपांडे अकॅडमीमध्ये रवींद्र नाट्य मंदिर जे आहे आणि आपलं मिनी थिएटर जे आहे त्या ठिकाणी दोन्हीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. नाटक पण पाहता येईल आणि चित्रपट पण पाहता येईल. तर असे काही प्रयोग आपल्याला महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी सुद्धा जिथं नाट्यगृह आहेत किंवा जिथं चित्रपटगृह आहेत त्या ठिकाणी करता येईल का, बंद पडलेले चित्रपटगृह सुरू करता येईल का, या दृष्टिकोनातून आमचे हे प्रयत्न हे सुरू राहणार आहेत आणि लोकांच्यापर्यंत आपल्याला आणखी पोहोचता येईल. आपण या ठिकाणी पु ल देशपांडे अकॅडमीमध्ये आणि त्यानंतर आपलं कोल्हापूर आणि मुंबई आणि ND स्टुडिओ जे आहे या ठिकाणी लोकांच्यासाठी जे इच्छुक या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना काही प्रशिक्षण वर्ग आपल्याला देऊन त्यांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, असे आमचा विचार. खाजगी क्षेत्रामध्ये तर क्लासेस आणि कोर्सेस हे आहेतच याच्यामध्ये, पण असे शासनामार्फत सुद्धा काही सुरू करता येईल का, हाही विचार आमच्या याच्यामध्ये आहे. आपण मराठी चित्रपट लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजना आपण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण नुकतंच काही महिन्यापूर्वी आपण असं जाहीर केलेलं आहे की मराठी चित्रपटांना जर शासकीय जमिनीवर शासकीय चित्रीकरणाचं स्थळ जर असेल तिथं जर चित्रीकरण करायचं असेल तर निःशुल्कपणे आपण ती जागा आज आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट या महाराष्ट्रामध्ये मराठीच नाही तर इतर भाषिक देखील येतील आणि मग शेवटी चित्रपटाचं शूटिंग जे असतं स्थानिक लोकांनाच ते त्या ठिकाणी मदतीला घेत असतात, रोजगार निर्माण होईल असाही प्रयत्न आपला याच्यामध्ये राहणार आहे. तर असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत जेणेकरून त्याचा फायदा हा प्रेक्षकांना पण होईल आणि चित्रपट निर्मितीतल्या क्षेत्राला लोकांना पण होईल. आणखीन एक महत्त्वाचं एक आयोजन आहे आपलं 25 तारखेचं चित्रपट पुरस्कार सोहळा. काय विशेष असणार आहे यंदाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये? आणि मराठी भाषिक हा असा मराठी माणसासाठी मराठी कलाकारांनी सादर केलेला हा जो काही एक उपक्रम आहे, उपक्रमच म्हणता येईल, तर त्याचं आपण कसं नियोजन केलेलं आहे? हा 60वा चित्रपट पुरस्कार मराठी चित्रपट पुरस्कार आहे. दरवर्षी एकदा करतो, म्हणजे हे 60वं वर्ष आहे. 6 दशकं झाली म्हणून तो हा उपक्रम 6 दशकं सुरू आहे. अगदी फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी. तर हा हिरक महोत्सव आपण साजरा करत आहोत. हा महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपण करतो. यामध्ये आपण मागील वर्षी जे जे चित्रपट आपले प्रसिद्ध झाले, रिलीज झाले, तर ते परीक्षक मंडळ आपलं असतं, त्याच्यासमोर ते सगळे पाहतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार याच्यामध्ये आपण देत असतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी हे सर्व टेक्निकल अवॉर्ड्स, हे तंत्रज्ञानविषयक सर्व पुरस्कार त्याच्यामध्ये असतात. म्हणजे कॅमेरामॅन, सिनेमॅटोग्राफर आणि बाकी स्क्रिप्ट रायटर, डबिंग, अशा पद्धती वेगवेगळे जे तंत्रज्ञानातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या चित्रपटासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत त्या क्षेत्रातल्या सगळ्यांना आपण पारितोषिक देत असतो. दुसरी कॅटेगरी जी आहे ती चित्रपटाचे कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट दिग्दर्शक कोण, उत्कृष्ट कलाकार कोण, अभिनेता, अभिनेत्री, असे वेगवेगळे पुरस्कार आपण देत असतो. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ती जीवन गौरव पुरस्कार देत असतो. जीवन गौरवमध्ये आपण मराठीमध्ये चित्रपती व्ही शांताराम चित्रपट जीवन गौरव पुरस्कार देतो आणि विशेष योगदान पुरस्कार देतो. 10 लाखाचं जीवन गौरव पुरस्कार असतो आणि 6 लाखाचा हा विशेष योगदान पुरस्कार असतो. पण यासोबत आपण हिंदी चित्रपट, कारण मुंबई आणि महाराष्ट्र जे आहे हे हिंदी चित्रपटसृष्टी देखील इथं फार मोठी आहे, त्यांचं देखील योगदान या चित्रपट क्षेत्राला आहे. तर हिंदी चित्रपटामधल्या कलाकारांना आपण या ठिकाणी आपण जीवन गौरव पुरस्कार इथंही आपण राज कपूर जीवन गौरव पुरस्कार देतो आणि एक विशेष योगदान पुरस्कार देखील 10 लाख 6 लाख इथे आपण देत असतो. आणि हे पुरस्कारासोबत मग काही आपल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील याच्यामध्ये चांगले असे असतात. तर याच्यामध्ये हेतू याच्यामध्ये हाच आहे की जे वेगवेगळे लोक याला योगदान देत आहेत त्यांचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन झालं पाहिजे आणि शासनातर्फे त्यांना एक पुरस्कार दिला पाहिजे, म्हणून आपण दरवर्षी हे पुरस्कार यावर्षी देखील हा मोठा कार्यक्रम याच्यामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सांस्कृतिक मंत्री महोदय, या क्षेत्रातले सर्व कला दिग्गज हे येत असतात. तर आपण लोकांना आवाहन करू की सगळ्यांनी याही कार्यक्रमाला आपण यावं. 21 ते 24 हा कार्यक्रम तर आहेच, पण हाही कार्यक्रम त्याला लागूनच 25 तारखेला असा हा मोठा कार्यक्रम असणार आहे. तो आपण NSCI
वर्ली डोम या ठिकाणी आहे. हा कार्यक्रम आहे आणि बरोबर. 21 ते 24 मात्र आपला पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई या ठिकाणी तो कार्यक्रम आपण अगदी घेणार बरोबर. आहोत. अगदी बरोबर. बरं, आता आपला हा छान असा कार्यक्रम प्रेक्षकांनी पाहिलाय, त्यांची यायची इच्छा आहे, मग त्यांनी यायचं कसं? काही नोंदणी कुठे करावी लागेल की येईल त्याचं स्वागत कसं काय आहे? याच्यामध्ये 21 ते 24 मध्ये आपण ऑनलाईन नोंदणी आपण केलेली आहे. पण ज्यांना ऑनलाईन करायला काही अडचण आली, ऑफलाईन तिथं आल्यानंतर देखील आम्ही नोंदणी करून घेऊन आपल्याला प्रवेश दिला जाईल. म्हणजे येईल त्याचं आपण मोठ्या स्वागतच दिलानं बडे दिल के साथ Yes, मोठ्या स्वागतच दिलानं. करू. जास्तीत जास्त लोकांनी आलं पाहिजे या मराठी चित्रपटाच्या महोत्सवामध्ये, उत्सवामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि जी मराठी चित्रपटाची जी पताका जी आहे ती घेऊन सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना आमंत्रण आहे दोन्ही कार्यक्रमात. शिंपी दादा नमस्कार. 2 ड्रेसेस शिवायचे, ठीक आहे? असं काहीतरी एकाला पफ स्लीव्स ठेवायचे दोरीसोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा. शर्ट एकदम शॉर्ट लेंथ ठेवा, क्रॉस पिंटक्स बरोबर, आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सने छानशी फॅन्सी लेस ठेवा. पण शिंपी दादा 4 दिवसांनी पार्टी आहे, बनेल ना तोपर्यंत पक्का? हो होईल. कसे? जस्ट लुकिंग लाईक अ वाव. फॅशन बदलते नेहमी, उषा नेहमी. कार्यक्रम आपला बोलता बोलता संपत आलाय. रंगलेली ही चर्चा आणि चित्रपट म्हटलं की बोलतच राहावं असं वाटतं. पण जाता जाता काय संदेश देणार आहात? मला असं सांगावं असं वाटतं की मराठी चित्रपट हा जो आहे हा खूप प्रभावी माध्यम आपल्या सर्वांच्यासाठी आहे. या मराठी चित्रपटांनी आपल्यावर संस्कार घडवलेले आहेत. अनेक असे चित्रपट मराठीमध्ये आहेत की जे पाहिल्यानंतर खोलवर संस्कार आपल्यावर उमटले जातात. आपण आनंद लुटतो, हास्य विनोद, आपण विनोदी चित्रपट पाहिलेले आहेत. आपण रडतो अक्षरशः भावने, असे देखील चित्रपट आपण पाहिलेले आहेत. अंतर्मुख होणारे चित्रपट पाहिलेले आहेत. तर असे चित्रपट हे आपण पाहण्यासाठी हा महोत्सव आपण केलेला आहे. तर मला प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं की आपण हे सर्व मराठी चित्रपट जे आहे हे पाहिले पाहिजेत. दुर्दैवाने मराठी माणसं ही मराठी चित्रपट पाहायला का पुढे येत नाहीत हा प्रश्नच आहे. काही ठराविक वर्ग तो आहे. नवीन पिढी विशेषतः जी आहे मराठीच्या ऐवजी हिंदी, इंग्लिश, इतर भाषिक चित्रपट आपण पाहत असतो. पण मराठीमध्ये सुद्धा दर्जेदार चित्रपट आहेत. ऑस्करला आपल्या मराठी चित्रपट तिथल्या पायरीपर्यंत पोहोचलेला आहे, दरवाजापर्यंत जाऊन आलेला आहे आपला. अतिशय चांगले चित्रपट, चांगल्या जॉनरचे चित्रपट याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं मराठी माणसानं मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. हे दुर्दैवाने पहा, मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी 2 मराठी माणसं भेटले अनोळखी, सुरुवात इतर हिंदीमधून याच्यातून होते. मराठीमध्ये बोललं पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही मराठी भाषा टिकवली पाहिजे. तर म्हणून मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट हे पाहिलेच पाहिजेत. तुम्ही पहा, अनुभव घ्या. तुम्ही अनुभव न घेता मराठी चित्रपटापासून का दूर जाता? तर चित्रपटगृहामध्ये चांगले चित्रपट हे आपण निर्माण होत आहेत महाराष्ट्रामध्ये, आपण पाहिले पाहिजेत. तर हे मराठी चित्रपट आणखी पुढे जातील याच्यामध्ये. त्याच्यामुळे चित्रपट पहा, आनंद घ्या, अशी माझी या प्रेक्षक वर्गाला विनंती आहे. दुसरं जे आहे ते मराठी चित्रपट निर्माण करणारे जे लोक आहेत, निर्माते, दिग्दर्शक, या क्षेत्रातल्या लोकांना देखील मला काही संदेश असा द्यायचा आहे की आपल्याला प्रेक्षकांना आता आवडीनिवडी काय आहेत, आपला जॉनर जो आहे, ज्या विषयावर आपण चित्रपट निर्मिती करतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांना, विशेषतः नव्या पिढीला काय पाहिजे आहे हे विषय घेऊन सुद्धा आपण आलं पाहिजे. अर्थात येत नाही अशातला भाग नाही, येत आहे, चांगले चांगले चित्रपट येत आहे. पण याचंही आत्मपरीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या विषयावर लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वेगवेगळ्या जॉनरचे, वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट घेऊन लोकांच्या समोर जर आलं तर लोक आणखी त्याच्यामध्ये उत्साहाने पाहतील. तंत्रज्ञानाचा वापर चित्रपट क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. मराठी चित्रपटामध्ये तो आणखी आला पाहिजे. हिंदीमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये, इंग्रजी चित्रपटामध्ये VFX, तंत्रज्ञान, AI किती मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर सुरू आहे. म्हणजे चित्रपटामध्ये सर्वात महत्त्वाचं काय? कॉन्टेंट. तुम्ही चित्रपटामध्ये जो विषय हाताळता, कॉन्टेंट ज्याला म्हणतो, तो महत्त्वाचा आहे. तो तर असलाच पाहिजे. पण याशिवाय त्याला जोड जर ही तंत्रज्ञानाची जर असेल
तर चित्रपट आणखी प्रभावी होतो, चांगल्या रीतीनं पाहायला मिळतं, लोकांना आनंद त्याच्यामध्ये लुटतात. तर चित्रपट निर्माण करणारे जे या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना अशी विनंती आहे की चित्रपटातले वेगवेगळे विषय, चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाचा वापर याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे म्हणजे प्रेक्षक आणि चित्रपट निर्माण, तसं तिसरा महत्त्वाचा घटक शासन, आम्ही. तर आमची भूमिका या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे की या क्षेत्राला तंत्रज्ञान, या क्षेत्राला जे काही पायाभूत सोयीसुविधा आहेत, इतर काही गोष्टी आहेत, वेगवेगळ्या योजना आम्ही राबवत आहे. चित्रपट अनुदान आपण दरवर्षी देत असतो. चित्रपट निर्मितीसाठी आपण ऐतिहासिक चित्रपटासाठी सुद्धा आपली योजना आहे. तर अशा योजना आपण या तर आहेतच, याशिवाय आणखी काही शासनाकडून कशा रीतीनं फॅसिलिटेटर म्हणून आणखी काय अपेक्षा आहेत, अशा जर गोष्टी आम्हाला कळाल्या तर आम्ही निश्चितपणे मराठी चित्रपट हा आणखी कसा पुढे गेला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील. तर एवढंच मी सर्वांना अशी विनंती करतो. नक्कीच आपली चित्रपताका ही फडको अब्जावधी लोकांपर्यंत जाओ ही शुभेच्छा आपल्याला देते. आणि अगदी मला आणखी एक सांगावं असं वाटतं की जे मगाशी सांगायचं मी विसरलो, की मराठी चित्रपट आता कॉन्टेंट त्याचा चांगला जर असेल तर त्याचा प्रेक्षक वर्ग जो आहे हा आता केवळ 13 कोटी एवढाच मराठी माणूस नाही राहिला. आपण आपली मुलं पहा, नवीन पिढी कोरियन चित्रपट, जपानी चित्रपट, जपानी सिरीज हे सगळं पाहत असतात. आता का पाहतात? सबटायटल आहेत. काही चित्रपट हे आपल्या भाषेमध्ये डब झालेले आहेत वेगवेगळे. मराठी चित्रपटसुद्धा याचा कॉन्टेंट चांगला असेल, आहे बऱ्याच चित्रपटाचा, तंत्रज्ञान असेल तर आपला प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रापुरता 13 कोटीचा नाही आहे. सगळं जग 7.5 अब्ज 750 कोटी लोकसंख्या जगाची, हा आपला प्रेक्षक वर्ग आहे. ही चांगली संधी आहे. या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. आणि निश्चितपणे सर्वांनी जर एकत्र आपण आलो तर आपली ती मजल, आपली पताका ती आपण तिथपर्यंत घेऊन जाऊ असं मला वाटतं. नक्कीच ते म्हणतात ना, लखलख तेजास ही न्यारी दुनिया. ही जी न्यारी दुनिया ही प्रत्येकाला प्यारी, आपली आणि प्रेमळ अशी वाटेल. आणि हा आपला महोत्सव नक्कीच या मराठी चित्रपटात जर थोडी मरगळ आली असेल तर ती दूर करेल आणि एक नवं तेज घेऊन चित्रपताका सर्वत्र फडकेल अशी आपण आशा बाळगायला खरंच हरकत नाहीये. आज आपण आलात, अतिशय शांत संयत, खूप छान पद्धतीने आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. 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 सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते. संघर्ष, संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा, त्यांच्या शब्दात. स्वप्न बघा, मेहनत करा आणि यशस्वी व्हा. जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाचं गुपित थेट त्यांच्या शब्दात. मराठी